परशुराम भूमीमध्ये तुमचं स्वागत आहे. असं म्हणतात भगवान परशुरामाने कोकण हे आपल्या क्रोधातून समुद्राला हटून निर्माण केले आहे. यामुळे क्रोधाप्रमाणे लाल रंगाची माती असलेली भूमी पुढे आली. होय, मी कोकणात आलो. या भागामध्ये आज मी घेऊन चाललोय तुम्हाला बुरुंडी येथील भगवान परशुरामाच्या स्मारकात. आणि अशाच परशुराम भूमीमध्ये आम्ही आलो इथे परशुराम टेकडीवरती. 40 फूट अर्धा गोल पृथ्वीवर 21 फूट उंचीची परशुरामाची भव्य मूर्ती बघण्यासाठी. ही मूर्ती ताम्रवर्णीय असून फायबर ग्लास मध्ये बनलेली आहे. 16 नोव्हेंबर 2010 रोजी या मूर्तीची स्थापना झाली. ही मूर्ती उत्तराभिमुख असून पुढे तामसतीर्थ समुद्र किनाऱ्याचे सुंदर दर्शन घडते. मूर्तीच्या खाली अर्धगोल पृथ्वी असणाऱ्या गोलातून आवाज असा घुमतो. परशुरामाची मूर्ती आहे, त्याच्या खाली जे गोलाकार पृथ्वीचा आहे त्याच्या आतमध्ये आवाज बघा कसा घुमतोय. आणि मी जरा बाहेर गेल्यावर आता तुम्हाला आवाज माझा स्पष्ट येईल. आणि आतमध्ये बघा, जय श्रीराम. कोकण म्हणजे परशुरामाची भूमी. इथे आल्यावर भगवान परशुरामाची एक गोष्ट सांगावीशी वाटते. परशुरामाने क्षत्रियांशी युद्धानंतर जिंकलेली सर्व भूमी महामुनी कश्यपांना दान करून आपला आश्रम समुद्र गर्भातील भूमीवरच होणे रास्त आहे हे लक्षात घेऊन परशुराम अनेक देश ओलांडून ते पश्चिमेला सह्य पर्वतावर आले. वाशिष्ठीच्या शीतल जल आणि महेंद्रगिरी पर्वताने परशुरामांना मोहित केले. त्यांनी समुद्राला विनंती केली की मला आश्रमासाठी थोडी भूमी हवी आहे, परंतु गर्विष्ठ समुद्राने त्यांच्याकडे दुर्लक्षित केले. त्यामुळे परशुराम चिडले आणि त्यांनी आपल्या भात्यातून एक अग्निबाण काढला. घाबरलेला समुद्र शरण आला, परंतु बाण मागे घेता येणार नाही. पण जिथे बाण पडेल तेवढी भूमी परशुरामाने मागितली. तेव्हा 6 योजने रुंद आणि 400 योजने लांब अशी पश्चिमेकडील शेवटची भूमी म्हणून कोकणाची निर्मिती झाली. आणि हीच जमीन परशुरामाने मेहनत करून या भूमीला सुजलाम सुफलाम बनवली. तर परशुरामाची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. मग तुम्ही दापोलीला यायचा प्लॅन करताय तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.